तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका छोट्यान स्वागत आहे का नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचा आम्ही मस्त पैकी आवरून बिवरून सगळे मस्त निघलो पाया पडायला. आता पाया पडायला कुठं चाललो तुम्हाला तिथे गेलो सांगतो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉगला लाईक आणि फॉलो करून घ्या. चला मग काय, तोपर्यंत आपल्याला ओंबा गेटवरती घ्यायला आलता गाडीवर. मग काय बसलो गाडीवर, तेवढा डेगुशेट म्हणलं आपल्या पब्लिकला जरा डोंगर बिंगर दाखव. अरे म्हणलं आपला अख्खा कॉलेजच्या डोंगरात आता त्यांना अजून काय डोंगर दाखायचे, रोज डोंगरात बघत येते. थोडं पुढे आलो, मग काय आपल्याला दिसलं ना महादेवाचं वाहन नंदी बैल तर असे क्लासेस होते यांच्या अगं गुलाल बिलाल टाकून. तेवढ्यात आपल्याला दिसले पोलीस मामाला जय महाराष्ट्र म्हणून आलो पुढं. आता तुम्हाला प्रश्न पडला असं, एवढ्या सुंदर जागेचं नेमकं नाव काय? ह्या जागेचं नाव आहे चतुर्मुखी. इथं हे महादेवाचं मंदिर. मग काय, आणि त्या दिवशी नेमकं महाशिवरात्री होती म्हणून एवढे भावी भक्त पाया पडला आलते. आणि ही पालखी घेऊन का पळते आता, कारण की इथलची ही प्रथा आहे. पालखी घेऊन कमीत कमी 5 चक्कर मारायचे मंदिराचे. मस्त पैकी त्यांनी 5 चक्कर लवकर मारून घेतले आणि आता पालखी चालली मंदिरात. पालखी गेल्यानंतर सर्व भावी भक्त उभाच राहिले होते लगेच, कारण की आरती चालू होणार होती. मस्त पैकी आरती पार पडली. आरती पार पडल्यानंतर सर्व भावी भक्तांना आतमध्ये सोडलं, दर्शन वगैरे घेतलं. आम्ही पण दर्शन घेतलं. बाहेर आलो तर चालू होतं आपलं भजनाचा लाभ घेतला आणि इकडं आलो. हा नेमका विषय काय, याच्यात लोकांनी पैसे टाकत होते. नेमकं काय विषय मला काय माहित नाही. तुम्हाला जर माहित असला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आपण सगळे निघलो होतो प्रसादाच्या दिशेने. मस्तपैकी प्रसादाचा लाभ घेतला आणि तेवढ्यात जात आपल्याला एक मित्र भेटला, त्याला भेटलो आणि लगेच निघलो आपण आपल्या हॉस्टेलच्या दिशेने. आजचा महाशिवरात्रीचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.